देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला। मोठ्या दिमाखात 39 मंत्र्यांनी नागपुरात शपथ घेतली। नागपूरच्या थंडीत एकीकडे नव्या मंत्र्यांचा जल्लोष होता तर दुसरीकडे मंत्रिपद हुकलेल्या इच्छुकांची नाराजी उफाळून आली। यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातल्या इच्छुक आमदारांचा समावेश आहे। पण दोन बड्या चेहऱ्यांचा पत्ता कट झाल्याने विशेष आश्चर्य व्यक्त होत आहे। हे दोन चेहरे आहेत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचे। तेव्हा छगन भुजबळ यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवलेली आहे तर मुनगंटीवार यांची देखील माध्यमांशी बोलताना खदखद बाहेर आलेली आहे। त्यामुळे दोन ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळ्यात ज्येष्ठ असलेल्या छगन भुजबळ यांनी यावेळी मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही, त्यामुळे भुजबळ नाराज असल्याची कालपासूनच चर्चा होती। आज त्यांनी अगदी छाती ठोकपणे आपण नाराज असल्याचं सांगितलं। भुजबळांनी नागपूर अधिवेशनाकडे पाठ फिरवली। पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना भुजबळांच्या मनातली खदखद उफाळून आली। ओबीसी समाजाच्या संरक्षणासाठी जरांगेंची दोन हात करूनही मंत्रिपद नाकारल्याची सल भुजबळांना सतावते। पण नाराज असलो तरी अजित पवारांची बोलण्याची गरज नसल्याचा पवित्रा भुजबळांनी घेतला। मंत्रिपद आली आणि गेली पण भुजबळ संपला नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे। मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय फेकलं काय फरक पडतो? काल संध्याकाळपासून बोलणं झालंय का? मंत्रिपद मिळत नाहीये, पुढची भूमिका काय असणार छगन भुजबळांची? असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा केलं? छगन भुजबळ काही संपला नाही ना। भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचाली सुरू असल्याची माहिती आहे। भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याची चर्चा आहे, पण भुजबळांनी यासाठी नकार दिला। आधी राज्यसभेवर जायचं होतं, आता जाण्याची इच्छा नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं। राज्यसभेवर जाणं ही मतदारसंघातल्या लोकांची प्रतारणा ठरेल असं भुजबळ म्हणाले। असं आहे की 7-8 दिवसापूर्वी जे आहे त्यांनी मला म्हटलं की तुम्ही राज्यसभेवर जायचं, तुम्ही आता जा राज्यसभेवर। त्यावेळेला मला राज्यसभेवर जायचं होतं, कधी आधी अगोदर, तर त्यावेळेला का त्यांनी ती दिली नाही। आता काय म्हणतं, मी त्यावेळेला त्यांना सांगितलं मला ताबडतोब का मी जाऊ शकत नाही, माझ्या मतदारसंघाच्या मतदारांबरोबर ती प्रतारणा ठरेल, कारण राज्यसभेवर जायचं तर मला विधानसभेचा ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल। दरम्यान अजित पवार भुजबळांची समजूत काढतील अशी माहिती राष्ट्रवादीचे नवे मंत्री धनंजय मुंडे आणि नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे। तर या बाबतीमध्ये स्वतः आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे। दरम्यान भुजबळांच्या नाराजी प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली। भुजबळांनी मंत्रिमंडळातून त्यांना वगळण्यामागे जातीय राजकारण असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला। तर ओबीसी नेते असल्यानंच भुजबळांना डावलण्यात आल्याचा हल्लाबोल जितेंद्र आव्हाडांनी केला। याच निमित्तानं सुप्रिया सुळेंनी देखील निशाणा साधत भुजबळांचा आदर केला जात होता याकडे लक्ष वेधलं। छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याला वगळण्यामागे जातीय राजकारण आहे, पण भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ज्या पद्धतीनं सन्माननीय शरद पवार साहेबांची साथ सोडली ते सगळ्यांना क्लेशदायक होतं। ज्याला त्याला आपल्या कर्माची फळं राजकारणामध्ये मिळत असतात आणि ती आम्ही भविष्यात ती पाहत राहू। फक्त महाराष्ट्राचं नुकसान होताना दिसतंय। हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। आम्ही एकत्र असिस्तोवर साहेबांच्या बरोबरीनेच भुजबळ साहेबांचा मान सन्मान हा पक्षाने नेहमीच केलेला आहे। त्यांची सीट ही नेहमी आदरणीय पवार साहेबांच्या शेजारीच असायची। भुजबळांना जे असं उचलून बाजूला काढण्यात आलेलं आहे याचं वाईट वाटतं। हा नेता लढणारा नेता आहे, सगळ्यांना अंगावर घेणारा नेता आहे, ही त्याची आजची ओळख नाही आहे। मला वाटतं की हो, ओबीसी असल्यामुळे त्यांचा काटा काढला गेला। छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि बबनराव तायवाडे यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया। रिस्क घेऊन
ओबीसीचा ही इथं ओबीसी अडचणीत आहे अशी भूमिका घेणाऱ्या माणसांना डावलण्यात येतं आहे. मला वाटतंय हा अजितदादा पवारांचा हा जातीवादी चेहरा महाराष्ट्राला दिसतोय, कारण त्यांना रोहित पवारांना मंत्रिपद द्यायचं आहे, त्यांना जयंत पाटलांना सांगली जिल्ह्यातून मंत्रिपद द्यायचं आहे, म्हणून पडळकरांना किंवा भुजबळांना डावललं जात पडळकर भाजपचे आहेत, अजितदादांचे नाही आहेत. पडळकरांचं मंत्रिपद अजितदादांनी रोखून धरलंय, काय म्हणायचं? असंच मला म्हणायचं आहे की एक ओबीसी समाजाचे नेते ज्यांनी आतापर्यंत सभागृहामध्ये ओबीसी समाजाची बाजू सातत्याने लावून धरली, समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि समाजाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले, अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान न मिळणे ही फार मोठी शोकांतिका आहे. महायुतीतला अजून एक मोठा नेता नाराज आहे आणि त्याचं नाव आहे सुधीर मुनगंटीवार. आतापर्यंत सांस्कृतिक आणि वन खातं सांभाळलेल्या सुधीर मुनगंटीवारांचा नव्या फडणवीस सरकारमध्ये पत्ता कट झाला. त्यानंतर मुनगंटीवारांनी विधानसभा अधिवेशनाकडे पाठ फिरवत आपली नाराजी दाखवून दिली. कालपासून न दिसलेल्या मुनगंटीवारांनी आज सगळ्यात आधी एबीपी माझाशी प्रतिक्रिया देताना आपल्या मनातली खदखद व्यक्त केली. त्यानंतर दुपारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतल्यानंतर मुनगंटीवार कॅमेऱ्यासमोर आले. आपण नाराज नाही असं ते कॅमेऱ्यासमोर बोलत होते, तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र लपून राहिले नाहीत. नाराजी लपवण्यासाठी मुनगंटीवारांनी केलेला प्रयत्न कुणाच्याही नजरेतून सुटलेला नाही. गडकरींच्या भेटीनंतर त्यांनी एक गौप्यस्फोट केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनीही आपलं नाव मंत्रिपदाच्या यादीत असल्याचं सांगितलं होतं असा दावा केला. पण वरिष्ठांकडून निरोप आला तर यादीतील 4-5 लोक कमी होतील अशी हिंटही बावनकुळेंनी दिली होती असंही त्यांनी सांगितलं. काढते का कधी? मला सांगा, अरे ज्यांच्या कुटुंबातला मुलगा दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर उभा राहतो, आपण त्यांना मंत्री करू शकतो आणि मी एका निष्ठावान कार्यकर्त्यासाठी गेलो म्हणून माझ्यावर राग काढतील. पक्ष असा संकुचित विचार कधीच करत नाही. मला बावनकुळे साहेबांनी देवेंद्रजी दोघांनीही सांगितलं की तुमचं केव्हा म्हणजे कुठल्या दिवशी? नाही, मला तर 14 तारखेला शपथविधी होता, 13ला रात्री माझी बावनकुळे साहेबांची भेट झाली. तेव्हा बावनकुळे साहेब म्हणे की तुमचं नाव आहे. फक्त एक शंका त्यांनी उपस्थित केली होती की ते म्हणाले की एखाद्या वेळी वरिष्ठांचं राहिलं तर 4-5 जण कमी होतील, एवढंच सांगितलं. बावनकुळे म्हणाले होते 4-5 नाव कमी होऊ शकतात जर असा मुद्दा उपस्थित जागा तर, पण तसा मुद्दा उपस्थितच जागा नाही. त्या क्षणापर्यंत नाव होता, पण केंद्रीय पातळीवरून काही झालं तर अशी अडचण प्रदेशाध्यक्षांनी सांगितली होती. नाही, त्यांनी म्हटलं की नावं पाठवली आहे. एखाद्या वेळी केंद्रीय स्तरावर असं म्हणू शकते की मागच्या टर्ममध्ये जे मंत्री आहेत त्यांच्याऐवजी आम्ही नवीन घेतो. मग आम्ही 5-7 जण मागच्या टर्ममध्ये मंत्री होतो, तेवढीच एक शंका बघून दाखवली, पण तसं काही झालेलं दिसत नाही आहे. दरम्यान मुनगंटीवारांच्या नाराजीवर पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. त्यावेळेला त्यांनी मुनगंटीवारांची सविस्तर चर्चा झाल्याचं सांगितलं. मुनगंटीवार मोठे नेते आहेत, केंद्रानं त्यांना वेगळी जबाबदारी देण्याचा विचार केला असल्याचं त्यांनी सांगितलं. पण मुनगंटीवार मात्र यांनी अशा प्रकारच्या चर्चेचा इन्कार केला. फडणवीसांची प्रदीर्घ बोलणं झालं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. म्हणाले की पक्षाने कदाचित तुमच्यासाठी वेगळा विचार करून ठेवला असेल, म्हणजे पक्ष संघटनेसंदर्भात दुसरी जबाबदारी दिली जाईल. माझं मुनगंटीवार यांच्याशी प्रदीर्घ बोलणं झालंय असंही ते बोलले. नाही, प्रदीर्घ आज तर काही बोलणं झालं नाही. काल सकाळी फक्त ते मग सकाळी म्हणाले होते एवढंच, पण प्रदीर्घ बोलणं वगैरे काही झालं नाही. आपण देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे उद्या परवा? नाही, नंतर घेऊ ना. आता काय घाई, आता काय झालं मंत्रिपदातून, आत्ता पहिल्यांदा जरा हे बोझं उतरलं आहे तर मग आनंद तर घेऊ द्या. काही भेटी गाठी राहिल्या, काही क्षण तर परत येऊ द्या माझे. माझी सुधीर भाऊंशी नीट चर्चा झालेली आहे. सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि जसं मी सांगितलं की पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्याच्या पाठीमागे त्यांना काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा मानस तयार केलेला आहे. शेवटी पक्ष आणि सरकार या दोन्ही गोष्टी आपल्याला चालवायच्या असतात. त्यामुळे काही वेळी सरकारमध्ये काम करणारे पक्षात काम करतात, काही पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात. सुधीरभाऊ अतिशय अनुभवी नेते आहेत, महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळे आमच्या केंद्रीय पक्षाने त्यांच्याबद्दल काही विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही.
नाराजांच्या या यादीत अनेक जण आहेत, ज्यामध्ये सदाभाऊ खोत, विजय शिवतारे, राजेंद्र गावित, नरेंद्र भोंडेकर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. महायुतीचा घटक असलेल्या रामदास आठवलेंनाही मंत्रिपदाची RPIला मंत्रिपद मिळेल अशी आशा होती, पण त्यांच्याही पदरी केवळ निराशाच पडली. पक्षाने मित्रपक्षांच्यासाठी काही मंत्रिपदं बाजूला काढायला पाहिजे होती, परंतु दुर्दैवानं तसं झालं नाही. पण दुर्दैवानं काय झालं की आम्ही त्यांचं शेत नांगरून दिलं प्रामाणिकपणानं तिन्ही पक्षाचं. पण तिघांनी ज्यावेळी आमचं नांगराची वेळ आली त्यावेळी बैलाला आमच्या शेतात धार बी मारू दिली नाही. बैला सगळं गडी घेऊन गेले, आम्ही आपल्या शेतात उभा आहे. ते न झाल्यामुळे नाराजी 100%. पुढची भूमिका काय असेल? अडीच वर्षानंतर मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही. पुढची भूमिका काय असेल? मला दिलं तरी मी घेणार नाही. गरज नाही. मला माझ्या मतदारसंघातली कामं मुख्यमंत्री वगैरे यांच्याकडून करून घेणे एवढं आहे. मला काय त्या मंत्रिपदावर आलेलं नाही. मंत्रिपदाबद्दल मला राग नाही, वागणुकीबद्दल प्रचंड राग. की 6 आदिवासी जे आमदार आपल्या शिवसेनेमध्ये आहे त्यांना कुठेतरी एक प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे होतं. त्या ठिकाणी ते दिलं गेलेलं नाही. परंतु ह्या ठिकाणी मला वाटतं एक लोकप्रतिनिधी अजूनही म्हणजे प्रलंबित आहे आणि त्या ठिकाणी निश्चितच एका जागेवरती त्या ठिकाणी आदिवासी बांधवांचे त्या ठिकाणी म्हणजे आपलं त्याला नेतृत्व दिलं जाईल अशी अपेक्षा आहे. काही जणांनी उघड नाराजी व्यक्त केली तर काही जण नाराज असूनही उघडपणे बोलणं टाळलेलं आहे. पक्षाचा निर्णय आपल्याला मान्य असल्याचं त्यांनी निदान कॅमेऱ्यासमोर तरी सांगितलं. त्यात अब्दुल सत्तार, दीपक केसरकर आणि अर्जुन खोतकर यांचा समावेश आहे. काही नाराज नाही, कुठंही काही नाराज नाही. परंतु ज्या पद्धतीने अल्पसंख्याक समुदायाला नेतृत्व दिलं, हसन मुश्रीफ साहेबाला दिलं ना. शेवटी निर्णय घेण्याचा अधिकार हा पक्षाच्या प्रमुखांना असतो आणि त्यांनी जो निर्णय घेतला तो आपण स्वीकारायचा असतो आणि याच्यामध्ये वाईट काय असं मला स्वतः वाटत नाही. आणि प्रत्येक पक्षामध्ये त्यांचे ॲडवायझर्स असतात, त्याप्रमाणे त्यांना अहवाल येत असतो आणि त्या बेसिसवर ते निर्णय घेत असतात. 100% शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य आहे. परंतु ज्या पद्धतीने तुमचं काम आहे, पक्षामधलं काम आहे, तरी देखील मंत्रिपदाची संधी न मिळाली वाईट वाटलं? नाही, काही वाईट नाही. माननीय शिंदेसाहेब निर्णय घेतील तो मला मान्य आहे. विधिमंडळाच्या कामकाजात आपण सहभागी होणार आहात? विधिमंडळाच्या कामकाजात हो, बिलकुल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.